नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 2 आणि या अध्यायामध्ये अंजनीची उत्पत्ती, नारद आणि पर्वत यांचा श्रीहरीला शाप आणि केसरी वानराचा जन्म एवढी कथा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्री गणेशाय नमः. श्री हेरंबाय नमः. जय जय आजी आनंद कंदा विश्वव्यापकाची दानंदा बैसोनी या स्वानंदा स्वानंदे लीला सर्व करिसी. आदि अनादि तू जगतपती निर्विकार ब्रह्ममूर्ती लीला अखंड वेदगाती त्रिगुणात्मका मोरया. करता भावे नामस्मरण होय तत्काळ भवमोचन. देव ऐसा देवादिदेव तू गजानन प्रणव स्वरूप नटलासी. करावया भक्त रक्षणासी अनंत रूपानी प्रगट होसी. जैसी इच्छा जयाच्या मानसी तैसे पूर्वीसी दयाळा. नाममहिमा अति अद्भुत वर्णिता वेद झाले कुंठित. ऐसा परमात्मा तू एकदंत अगोचर लक्षावया. अगोचर म्हणजे जो ज्ञानेंद्रियाने देखील आपल्याला माहीत पडत नाही. तर आपल्या मराठीमध्ये आहे ना, काय अगोचर कार्टी आहे किंवा काय अगोचर आहे, तसं नाही. हे अगोचर म्हणजे जे गोचर होत नाही, जे आपल्याला समजत नाही असं त्याचं रूप आहे की जे आपल्या ज्ञानेंद्रियाला पाहता येणार नाही. त्रिगुणात्मका म्हणजे 3 गुण ज्याच्या ठाई तिन्ही गुणाचा एक अंकुश केला आहे त्यानं, त्या गुणाने युक्त आहे तो सत्व रज आणि तम असे 3 गुण म्हणजे त्याला आपण त्रिगुणात्मक म्हणतो आहे. धुंडी विनटला तुझ्या चरणी दयाळू तू चिंतामणी. भक्त हृदयी वसोनी वदविसी लीला तुझी तू. वाचेसी वदता गजानन प्रफुल्लिततेने झाले मन. गणेश कथा अतिघन वदता झाला आनंदे. धुंडी संत श्रोतियासी प्रार्थित प्राशन करा गणेश कथामृत. शौनकादिकासी जो वदला सुत अतिसुरस असे ती. आता हे मागची कथा झाली पुंजिकास्थळीची. आता पुढची कथा आहे ती तुम्ही आनंदाने श्रवण करा असं सुतमुनी आहेत. सुतमुनी त्या बाकीच्या म्हणजे त्यांचे जे शिष्य आहेत त्यांना म्हटलंय. पुंजिकास्थळी शापयोगानी मर्कटवेशे ही दानवनंदिनी. हिचा पुत्र हा त्रिपुच्छ मर्कटमुनी ज्वालामाळी प्रत्यक्ष जो. ऐसी सुतमुखीची ऐकता कथा शौनक सुतासी होय प्रार्थिता. कथा ही विचित्र ऐकता संशय चित्ती वाटतो. दानवासी ही मर्कटी तनया केवी झाली गुणालया. दानव कोणता ते सांगोनिया उत्पत्ती सांगे मर्कटीची. आता मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं पुंजिकास्थळी आणि पुंजिका अशा ज्या 2 अप्सरा होत्या आणि त्यांना गायनाबद्दल स्वतःच्या अतिशय गर्व झाला आणि तेव्हा ऋचिक ऋषींनी त्यांना शाप दिला की तू एक माकडीण होशील आणि तू एक अश्व घोडी होशील म्हणून. मग आता हे दानवनंदिनी म्हणजे दानवाची मुलगी आहे. आता हिचा पुत्र त्रिपुच्छ मर्कटमुनी म्हणजे जो प्रत्यक्ष अग्नी आहे, ज्यानं तो ऋषींच्या पत्न्यांना वाईट रीतीनं बघितलं आणि मग तो हे झाला 3 शेपटाचा आणि माकडासारखं मुख असणारा झाला. तर ही कथा ऐकून शौनक ऋषी म्हणाले ही कथा विचित्र वाटते म्हणे, काय ह्याच्यामध्ये संशय वाटतो. तर ही दानवासी ही माकडाला ही कशी काय झाली मर्कट तनया आणि कशी झाली, हा दानव कोणता, तिची उत्पत्ती काय आहे ते आम्हाला सगळं सांगावं. सुते ऐकोनी मुनीची वाणी सच्चरित सांगे आनंदोनी. बहुचल त्रिभिष्टकस्थानी केसरी दानव हा विख्यात. याचा प्रपिता महाज्वाळमाळी महापराक्रमी अतुळ बळी. देव जिंकोनी रणमंडळी बंदी घातले सुरासुर. अग्नीच्या उन्मादापासून झाला असे हा निर्माण. याने शक्तीने समरी वधून देव सर्व मुक्त केले. ही कथा अति अद्भुत असे देवी रहस्यात वर्तता येते समाप्त. ग्रंथ अद्भुत वाढेल. ज्वालामालीचा नंदन शकुनी दानव बळ संपन्न. याचा पुत्र केसरी महान परमभक्त शिवाचा. मोहना नामे सुंदरकांता
महासाध्वी पतिव्रता सर्पजियेचे विलोकता रतिपती लज्जित गौरांगा गजगामिनी नवयौवना सुहासवदनी जिची रदन छबी लक्षिता नयनी रोहिणीपती लज्जित. रदन छबी म्हणजे काय? दातांचे सौंदर्य तिच्या. रदन म्हणजे दात आहे, तर ते पाहून रोहिणीपती म्हणजे चंद्र पण लज्जित होतो. आता एक कथा यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. बहुचाल त्रिबिष्टिक नावाचं एक ठिकाण आहे. तिथं केसरी नावाचा दानव राहत होता. त्याचा प्रपिता म्हणजे पणजोबा असेल. प्रपिता म्हणजे आजोबा. त्याचा आजोबा आहे महाज्वाळमाळी. आता ज्वालामाली कुणाला म्हटलंय? खरं अग्नीला म्हटलंय. पण हा अग्नीपासून निर्माण झालेला राक्षस आहे. त्याचं नाव महाज्वालमाली. हा महापराक्रमी होता. यानं सगळ्या देवांना जिंकलं रणामध्ये आणि बंदीमध्ये घातलं. आता अग्नीच्या उन्मादापासूनच हा तयार झाला होता. आता अग्नीच्या उत्कट मनोविकारामुळे, उन्माद म्हणजे काय? आता त्या अग्नीनं जर त्या ऋषींच्या पत्न्यांना नाही सोडलेलं तर असाच काय उन्माद निर्माण झाला आणि त्याच्यामधून हा महाज्वाळामाळी नावाचा राक्षस तयार झाला होता. मग त्याला काय केलं? शक्तीनं सम्रामध्ये वध केला त्याचा. झाला असे हा निर्माण. आता ह्याला शक्तीनं वध केला आणि सर्व देव मुक्त केले. आता ही कथा मोठी आहे आणि ही देवी रहस्य नावाच्या ग्रंथामध्ये आहे. आता ही म्हणे मी इथं वाचली तर अख्खा ग्रंथ मोठा होईल, त्यामुळे मी काय तुम्हाला ही कथा सांगत नाही. पण चालू जी आपली आता कथा सुरुवात करणार आहे ती मात्र व्यवस्थित सांगतो. आता ह्या ज्वाळामाळीचा मुलगा आहे शकुनी दानव आहे. त्याचं नाव शकुनी आहे. त्याचा पुत्र कोण? केसरी आहे. तर हा केसरी परमभक्त होता शिवाचा. या महाज्वाळामाळीचा मुलगा शकुनीचा मुलगा हा केसरी. हा परमभक्त आहे शिवाचा. त्याच्या पत्नीचं नाव काय आहे? मोहना नावाची अतिशय सुंदर स्त्री आहे. महासाध्वी पतिव्रता आहे. तिचे दात पाहून सुद्धा चंद्र लाजला, एवढे सुंदर शुभ्र असे तिचे दात आहेत. केसरी दानव वैभवयुक्त आनंदाने राज्य करीत गौब्राह्मणासी प्रतिपाळित महाउदार महापराक्रमी अतिविख्यात महाबळी घ्यावया त्या सवे हातोफळी कोडी नसे या भूतळी अतुळबळी विख्यात परिपोटी नसे पुत्र संतान त्या योगी अखंड उद्विग्मन गोड न लागे अन्न पाणी तेव्हा विचार चित्ती करतस तप करून या घोर प्रसन्न करावा उभावर या योगे होईल कुमर शिवासी प्रसन्न केलिया ऐसा विचार करून चित्ती पातला हिमालय पर्वती गुह्य करून एकांती तपासी बैसला. आता सगळेच राक्षस वाईट नाहीत. याच्यामध्ये जो आता शकुनीचा मुलगा ज्वाळामाळीचा नातू हा जो झालेला आहे केसरी नावाचा, तो चांगला आहे स्वभावाने. प्रजेशी पण आपल्या मुलासारखं पाळतो. गोब्राह्मणाचं देखील रक्षण करतो. नाही तर राक्षस म्हणलं की गायींना ब्राह्मणांना खाणार आहे, साधारण अशी एक प्रतिमा आहे. पण रावण पण म्हणजे राक्षसी वृत्ती आहे प्रत्यक्षात. ते काय गाय ब्राह्मणाला खरं खात नसतील पण जीवे मारत असतील. आता रावणाला पण आपण राक्षस म्हणतो, पण रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. त्याला बाकी सगळं पुराण मुखोद्गत होतं. फक्त एकच चूक आयुष्यात अशी केली की ज्याच्यामुळे सगळ्या लंकेचा विध्वंस झाला. तर आता ह्या जो आहे केसरी त्याला मूलबाळच नाही. मग त्याला म्हणजे चांगल्या माणसांना नेहमी असं काहीतरी असतं पुराणात पण आणि प्रत्यक्ष आयुष्यात पण. मग त्याला ते सतत असा खिन्न असायचा. अन्न पाणी काही त्याला गोड लागत नव्हतं. मग त्याच्या मनात विचार केला की मी आता शंकराला प्रसन्न करतो आणि मी हे करतो म्हणजे चांगला मुलगा मला मिळेल. मग तो हिमालयात गेला आणि एक गुहा पाहिली. त्या गुहेमध्ये एकांती बसून तपाला बैसला. वर्जोनिया उदकपान निश्चळ करोणी अंतःकरण हृदय चिंतोनी पंचवदन ध्यानस्थ तेव्हा बैसला. 400 वर्षेपर्यंत निश्चळ बैसला ध्यानस्थ तप देखोनी अति अद्भुत देवेंद्र बहुत भ्याला दुर्धर तप तयाचे जाणोनी चित्ती सद्गत झाला उमापती सद्वर द्यावया तयाप्रती हिमाचली प्रगटला कपाटी सद्भक्त देखता नयनी आनंदोनी आशूळ पाणी गळा मिठी घालूनी सावध करी तयासी. मग ह्या केसरीने अन्न पाणी सगळं सोडलं आणि फक्त शंकराचं तो तप करत राहिला. आणि मग पंचवदन म्हणजे कोण? शंकर. त्याचं ध्यान मनामध्ये करून
हे करत होता. 400 वर्ष त्यानं केलं. 400 वर्ष केलं की इंद्र घाबरला. इंद्राला नेहमीच भीती. कोण तप करायला लागलं की आता माझी जागा घेईल काय, एवढंच एक डोक्यामध्ये. त्याचं हे दुर्धर तप बघून स्वतः शंकर प्रसन्न झाले आणि तिथं त्या गुहेमध्ये हिमाचलामध्ये प्रगटले. कपाटी म्हणजे आपल्याकडचे कपाट म्हणजे दरवाजे, पण ह्यांच्या कपाट म्हणजे कपाट आहे आपल्याकडं, साधं कपाट सामान ठेवायचं. पण यांच्याकडे कपाट हा शब्द आहे की तो दरवाजे आहेत. बघा आता खुल गए अमरनाथ के कपाट, असं आपण बातम्यात बघतो. तर ते कपाट म्हणजे काय आहे तर गुहा किंवा अशी दरवाजे उघडले असं आहे, म्हणजे कपाट आहे. तर त्यानं शंकराने त्याला गळामिठी घातली आणि त्याला सावध केलं. केशरी सावध होऊन विलोकिता पंचवदन, करता झाला प्रेमे नमन, चरण दृढ धरोणी, शक्ती नसे उठावया, निशक्त झाली तयाची काया, हे शिवे हृदयी जाणून या, करी धरुनी उठवेला, लागला तयासी शिवहस्त, अद्भुत केला शक्तिमंत, म्हणे माग सखया मनोगत, देतो तुझला ते काळी, ऐकता कानी अमोघवाणी, केसरीचा आनंद झाला मनी, मागता झाला तय क्षणी, नमन करुणी शिवासी, देवादिदेव तू पंचवदन, सुपुत्र देई मज लागून, सद्भावे धरले तुझे चरण, इच्छा पूर्वी ही माझी, बोळानाथ तू दिगंबर, भक्त वत्सल कृपा सागर, देई माते देवा कुमर, शरण पातलो तव पाया, सद्भाव तयाचा जाणोनी, आनंदे वदे शूळपाणी, सद्भाव तुझा जाणोनी मनी, कन्या एक देतसे, तव प्रारब्धी नसे सूत, हे पूर्वीचेच असे लिखित, पुरेपुत्रवंत कन्या निश्चित, एक होईल तुझ लागोनी, विख्यात होईल त्रिभुवनी, नाम ठेवती याचे अंजनी, परी सांगतो तुझ लागोनी, स्वयंवर करी तेच, तुझ सवे मल्ल युद्ध करून, जिंकील जो वीर महान, तयासी आरपी हे कन्यारत्न, उद्धार होईल पै तुझा, येच्या उदरी येऊनी अग्नी, विख्यात होईल महामुनी, योनी संगमा वाचुनी, उत्पन्न होईल योगिया, याचा द्वितीय मी होईन कुमर, करीन तेव्हा तुझा उद्धार, आढळ स्वपद साचार, देईन तेव्हा तुझ लागी, सदर ऐसे अर्पोनी, गुप्त झाला शूळपाणी, तेव्हा केशरी दानव आनंदोनी, स्वस्थानासी पातला, केसरी येता अंतसज्ञी, मोहना सद्भावे लागे चरणी, दानवे अंकी घेऊनी, सद्वर कथिला शिवाचा, पतीचे वचन ऐकून या, प्रफुल्लित झाली सतीची काया, नमोनी पतीच्या पाया, सेवा करी आनंदे, काही काळ जाता लोटून, मोहना चित्ती उद्विग्न, म्हणे शिवाचा सद्वर अजून, उदयासी नका येई, मानसास्ता चिंताग्रस्त, सतीसी गर्भधारणा होत, दिसू लागली प्रफुल्लित, गर्भाची या तेजाने. आता मग काय झालं, शंकर प्रसन्न झाले, त्याला उठवलं हाताला धरून, त्याच्या अंगात शक्तीच नव्हती एवढ्या तपामुळे उठायला, ते जाणून शंकराने स्वतः उठवलं. आता शिवाचा हस्त लागल्याबरोबर तो एकदम शक्तिवान झाला. मग म्हणे तुला काय पाहिजे तो वर माग सख्या, मी तुला देतो. सखया म्हणजे जेव्हा भक्ताने अति ते तप केलं की तो सख्य भक्ती होते, तो सखया होतो. मग ती वाणी ऐकून केशरीला आनंद झाला, तर म्हणे मला देणार आहेस तर मला एक सुपुत्र दे. मग शंकर म्हणाले तुझ्या नशिबामध्ये पुत्र नाही आहे, पण तुझ्या नशिबामध्ये मुलगी आहे, तुला मी एक मुलगी देतो आणि ती मुलासारखीच म्हणजे मोठी होईल, तुझं त्रिभुवनामध्ये तुझं नाव काढील, तिचं नाव तू अंजनी ठेव आणि तिचं स्वयंवर इथंच कर, आणि एक सांगतो तुझ्याशी मल्लयुद्ध करून जो तुला जिंकील त्यालाच ही कन्या तू दे, त्याने तुझा उद्धार होईल. हिच्या पोटी पहिले कोण येईल, विख्यात महामुनी येईल, ते अग्नी येईल स्वतः, म्हणजे ते त्रिपुच्छ आणि मर्कट मुख आहे ना, तो अग्नी हिच्या पोटी येतो, हा विख्यात महामुनी येईल. पण तिचा कोणाशी संगम न घडता आधीच तिला पुत्र होईल तो, आणि मग ती दुसरा मात्र मी येईल पोटाला स्वतः, तेव्हा मी तुझा उद्धार करीन, तुला आढळ असं स्वपद मी देईन. मग हे ऐकून केशरी मोठा आनंद करून आपल्या घरी आला आणि त्याच्या पत्नीला मोहनाला सगळा घडलेला कथांत अगदी मांडीवर घेऊन प्रेमाने सांगितला. पतीचं वचन ऐकून ती पण आनंदित झाली. पण आता काही काळ गेला म्हणजे पण काय चिन्ह तर दिसेनात गर्भधारणेची. मग ती मनामध्ये उद्विग्न झाली की काय शंकराने वर दिलाय, सद्वर दिलाय, अजून काय त्या वराचं काही दिसत नाही. तर अशी ती चिंतित असतानाच तिला गर्भधारणा
झाली. गर्भाची या तेजाने ती अशी प्रफुल्लित दिसू लागली. पूर्ण होता नवमास, प्रसूत झाली से राजस. कन्या जन्मली योग्य दिवस, मर्कट वदनी ते काळी. कन्या विपरीत देखोन या, करकपाळी लावून या. शोक करी दानव जाया, कैसे प्रारब्ध माझे. शिवाचे असता वरदान, विद्रूप केवी झाले संतान. उपहास करतील सकळ जन, आता वदन केवी दाऊ. दुःखे ऐसे करून वदनी, निचेष्टित पडली धरणी. दासी वेगे धावणी, सावरोनी बैसविती. हाहाकार होता सदनी, दानव पातला ते स्थानी. कन्येस विलोकिता नयनी, उद्विग्न चित्ती झाला. शिवाचे माते वरप्रधान, कन्या होईल रूप संपन्न. तिची कीर्ती विद्वज्जन, वर्णितीला खंड पुराणे. वधोनी ऐसे दानवपती, पुन्हा विलोकिता कन्येप्रती. तव ती दिसे रूपवती, तेजस ज्ञेन समाये. विलोकिता तियेचे वदन, कलाहीन भासे निशारमण. अंग सुवास घेऊन, वातमंद मंद चालत. ऐसे लक्षिता स्वनेत्री, दानव हर्षला परमचित्ती. मोहनेने लक्षिता कन्येप्रती, आनंद चित्ती भावित. आनंदुनिया केसरी, शर्करा वाटली हत्तीवरी. गुड्या उभारल्या घरोघरी, म्हणजे गुड्या उभारायची पद्धत ही त्या काळापासून आहे. राजे राजवाड्यांकडं काही चांगलं झालं की गुढी उभारायची. आपल्याकडं जे वाईट गोष्टी व्हॉट्सअपवर पसरवतात ना, की संभाजी राजांचं वध झाला आणि म्हणून त्यांच्या मरणाच्या नंतर आनंद उत्सव म्हणून ब्राह्मणांनी गुड्या उभारल्या, हे अतिशय चूक आहे. बघा, इथे पण मागच्या पुराणामध्ये गुड्यांचा उल्लेख आहे. आणि अगदी रामायणात रामाच्या काळापासून राम परत आल्यावर देखील अयोध्यावासियांनी गुड्या तोरणं लावलेली आहेत. आता इथं काय झालं, ती गरोदर राहिली, पण मुलगी जन्मल तर ती माकडासारखी तोंड तिचं. मग ती विपरीत कन्या बघून, ती मोहना एवढी सुंदर आहे, मगाशी आपण तिचं वर्णन ऐकलं, आणि आता ते असताना ही अशी माकडासारखी कन्या उपजली, तर ती धाय मोकलून रडू लागली हाहाकार करून. राजा आला, त्याने बघितला, म्हणला शिवाचा वर आहे आणि अशी कशी कन्या माझ्या पोटी शिवानं दिली. मग पुन्हा पाहिली तर ती दिसती तेजस्वी रूपवती, की तिचा एकदम तेज असं गगनात समावत नाही घरामध्ये. आणखीन तिच्या पुढं चंद्र पण असा निस्तेज दिसतो आहे. तिच्या अंगाचा सुवास घेऊन मंद मंद वारात चाललेला आहे. असं बघितलं दोघांनी, आनंदी आनंद केला. लोकांना साखर वाटली, गुड्या वगैरे उभारल्या. मग 12 दिवस तिचा असा जन्माचा उत्साह केला. तेव्हा मुलीचं नाव 12व्या दिवशी, मुलाचं नाव 13व्या दिवशी आहे. पण आपण व्यवहारात उलटं करतो, मुलीचं नाव 13व्या दिवशी ठेवतो आणि मुलाचं नाव आपण आधी ठेवतो. प्रत्यक्षामध्ये प्रथा अशी आहे. 12 दिवसापर्यंत उत्साह केला ती अद्भुत. धने याचक केले तृप्त, सेवक जन तो शेविले. पुजोनिया सुवासिनी, नाव ठेविले अंजनी. पालखी तियेसी घालोनी, गाती सर्व आनंदे. परिस्वरूप पालटे क्षणोक्षणी, मोहना खेळविता आनंदानी. मर्कट वदनासी लक्षिता नयनी, खिन्न मानसी होतसे. काही दिवस जाता लोटून, पातला तेथे ब्रह्मनंदन. केसरी मानसी आनंदून, सिंहासनी बैसविले. करोनी नारदाचे अर्चन, सप्रेमे वदेन मोनी चरण. निजकन्ये ते आणून, मुनिचरणी घातली. महाराज तू त्रिकाळ ज्ञानी, तरीही का झाली मर्कट वदनी. ऐसे सांगावे मज लागुनी, दयावंता ये काळी. दानवाचे ऐकता वचन, मग केले समूळतयासे कथन. पुंजिकास्थली शाप्य करून, तव कन्या झाली असे. त्रिभुवनीची होईल कीर्ती, काही चिंता तू न करी चित्ती. नारदाची ऐकून वचन उक्ती, दानव म्हणे आनंदला. मग ती कशी रूप पालटायची, कधी माकडीन दिसायची तर कधी अतिशय सुंदर दिसायची. मग माकडीन दिसू लागली की ह्या लोकांना चिंता वाटायची, हे लोक दुःखी व्हायचे. अशामध्ये एकदा तिथे नारद आले. मग नारदाचं पूजन वगैरे केलं, सिंहासनी बैसवलं आणि नारदाला एक कन्या आणून दाखवली, की नारदा ही अशी कन्या काय म्हणून माझ्या उदराला आली. मग नारद म्हणे काळजी करू नको, ही खरी पुंजिकास्थली नावाची अप्सरा आहे. मग ती तुझ्या पोटी आली आहे, तर त्रिभुवनात तिचं नाव होईल आणि तुझी पण कीर्ती होईल. आता नारदाची ही वाणी ऐकून त्या राक्षसाला आनंद झाला. तेव्हा नारद वदे दानवराया, तव ही कन्या गुणालया. परी अद्भुत करोनिया, स्वयंवर करोनिया अर्पावी. ऐसे दानवासी वदोनी, मुनी गेला स्वर्गभुवनी. केसरीशी आनंद मनी, कन्ये लागी विलोकित. जेवी वृद्धिंगत होय रोहिणीवर, तेवी दिवसेंदिवस झाली थोर.
होता अंजनी उपवर, दानव चिंता बहु करी. दानव कन्या रूपवती, पहावया येती सुरभूपती. दानव सांगे तयाप्रती, स्वयंवरी इच्छा यावे पै. काही दिवस गेल्यावरी, स्वयंवर आरंभ करी केशरी. लिखिते लिहोनी सत्वरी, दूत पाठविता पै झाला. बोलविले क्षत्रिय सुरासुर. मग तेव्हा मानव, दानव आणि देव यांच्यामध्ये एकमेकात लग्नविधी होत होते. बोलविले क्षत्रिय सुरवर, दानव राक्षसाधिक महावीर. शिबिरे उभावली मनोहर, मंडप निर्मिला मध्यभागी. स्वयंवरासी येता देवमुनी, दानव सामोरा जाऊनी. शिबिरे देतसे तया लागोनी, आदर करोनी तयाचा. 96 कुळीचे सर्व भूपती, दानव राक्षस बैसले एक पंक्ती. आल्हाद झाला सकळा प्रती, तो मर्कट भार पातला. केसरी नामे वानर थोर, संगे घेऊन दळभार. स्वयंवरासे पातला सत्वर, वार्ता ऐकून ते दवा. वानर पराक्रमी बरसागर, तो हा प्रत्यक्ष कमलावर. तयाचा दानवे करोनी आदर, दिदली शिबिरे तयासी. सुतमुखीची ऐकता वाणी, शौनक वदे त्याची क्षणी. वानर हा चक्रपाणी, काय कारणे झाला. तरी सुकथा सांगोनी पवित्र, श्रवण करी आमचे पवित्र. तव मुखीचे शब्दामृत, प्राशन करवी आम्हाचे. आता ही कथेमध्ये कथा आहे. आणि मग ते सूत मुनींना विचारतात की काय झालं पुढं आम्हाला सांगा, पुढची कथा कशी आली आम्हाला सांगा. असं चाललंय. आता ही मुलगी उपवर झाली. मग नारदाने सांगितलं होतं की तू हिचं स्वयंवर मांडत जा म्हणून. शंकराने पण सांगितलं होतं ना, इथं स्वयंवर मांड आणि तुझ्याशी जो मला युद्ध खेळल त्याला आपली मुलगी दे. आता हिला उश्शाप होता मागच्या अध्यायात की पुढं ती दिवसेंदिवस सुंदर दिसेल, माकडासारखी झाली तरी. कारण मूळची ती अप्सरा आहे ना, मग त्याच्यानुसार ती सुंदर दिसू लागली दिवसेंदिवस. आणि मग त्यानं सगळीकडं आपल्या मुलीच्या लग्नासाठी पत्र पाठविले. मानव, दानव, माकड. आता ते माकड म्हणजे काय, त्यांचे चेहरे थोडेसे असतील. आता आपण आफ्रिकेतली माणसं बघितली तर आपण त्यांना काय म्हणू, तसंच हे काहीतरी थोडेफार चेहरे असतील, परंतु ते माणसासारखेच होते आणि त्यांची किष्किंधा वगैरे तिकडे मोठी राज्य होती. मग त्या सगळ्यांना बोलवलं. मग त्यामध्ये आला केसरी. आता वानरांचा हे केसरी, वानरांमधला राजा त्यांचा पराक्रमी. मग तो आल्यावर ह्याने त्याला माहिती आहे की हे शौर्यवान आहे, बलवान आहे, साक्षात विष्णूचा अवतार आहे. म्हणून त्यांना शिबिरं दिली. म्हणजे कशी राहायची व्यवस्था वगैरे त्यांची केली, शिबिरं दिली म्हणजे. मग आता मध्ये सूत विचारतात की शौनक विचारतात सुतांना की वानर हा चक्रपाणी का झाला. चक्रपाणी म्हणजे कोण, आपला हे विष्णू, तर तो का झाला, तर ही कथा तुम्ही आम्हाला सांगा. शौनकाचे ऐकता वचन, इथं सुत मुनी सांगत आहेत आणि शौनक मुनी विचारत आहेत. शौनकाचे ऐकता वचन, सुत होऊन आनंद घन. समूळ करता झाला कथन, केशरी वानराचे. शरयू तीरी अयोध्यापुरी, पवित्र जिकाया भुवरी. तेथे अंबरीश राव राज्य करी, पुण्यशील प्रतापी. अंबरीश हा रामाच्या पूर्वजामधला राजा होता. अतिसुशील भगवत भक्त, गौब्रह्मणासी प्रतिपाळित. परोपकारी दयावंत, आप पर न जाणदे. स्मरणांगणी दावाग्न, शरणांगताचे करी रक्षण. करी पुत्रवत प्रजापालन, दाने देतसे भौसाल. सुशोभना नामे तयाची कांता, महासाध्वी पतिव्रता. वदनेंदुतियेचा विलोकिता, रतिपती लज्जित. ऐसा राव वैभवासी, राज्य करी अयोध्येसी. चिंता नसे मानसी, आनंदित सर्वदा. सुशोभनेच्या उदरी, झाली दिव्य एक कुमारी. अंबरीश हर्षला अंतरी, कन्या रत्न विलोकिता. 12 दिवसपर्यंत उत्साह केला ते अद्भुत. याचक जन केले तृप्त, धनामित देवोनी. श्रीमती नाव देवोनी, शर्करा वाटल्या आनंदानी. याचक तृप्त केले दानी, अमित द्रव्य देवोनी. दिवसेंदिवस होता थोर, राव चिंता करी फार. हिच्या समवर सुंदर वर केवी मिळेल. आता ही कथेमध्ये कथा सुरू झाली आहे की केसरी नंदन म्हणजे केसरी नावाचा जो मर्कट राजा आहे तो म्हणजेच विष्णूचा अवतार आहे असं सांगितल्यावर शौनक ऋषींनी विचारलं ती कथा आम्हाला तुम्ही सांगा. मग ते म्हटले, फार पूर्वी अयोध्या नगरीमध्ये अंबरीश नावाचा राजा एक राज्य करत होता.
राजा चांगला होता. बहुतेक पूर्वीचे आपले असं कधी आपण फारसं वाचत नाही की राजा प्रजेला नाडत होता, त्रास देत होता. आपले राजे बहुतेक सगळे प्रजेचं पुत्राप्रमाणेच पालन करत, मुलाप्रमाणे. तसा हा राजा पण सगळ्या प्रजेशी दयावंत होता. समरणांगणी एकदम शत्रू बरोबर युद्धामध्ये आगणीसारखा होता. गाय, ब्राह्मण, सगळे प्रजाजन यांचं रक्षण करत होता. त्याला सुशोभना नावाची एक बायको होती त्याची, पतिव्रता अशी. ती दिसायला इतकी सुंदर होती की तिच्यापुढे मदन पण लज्जित होत होता. मग अशा याच्यामध्ये तिला एक मुलगी झाली. त्या ती पण मुलगी दिसायला खूप सुंदर होती. 12 दिवस उत्साह केला. तिचं नाव ठेवलं श्रीमती. आणि साखर वगैरे वाटली. तेव्हा साखर पेढे बर्फी वाटायची पद्धत नव्हती, साखर वाटत असत. आणि सगळे याचक द्रव्य दान वगैरे देऊन तृप्त केले. आता दिवसेंदिवस ही मुलगी मोठी होऊ लागली. तेव्हा राव चिंता करू लागली की हिच्यासारखा सुंदर नवरा हिला आता मिळाला पाहिजे. राव विचार करी मनी, क्षत्रिय सूर आणि मुनी, उत्तम वर्या त्रयातुनी, पराक्रमी रूपवान असावा. तरी स्वयंवर घोष गाजवूनी, पाचारावे नृपसुर मुनी. ऐसे स्वचित्ती विचारुनी, दूत धाडले आणावया. शिबिरे उभावूनी बहुत, मंडप निर्मिला सुशोभित. वार्ता फाकली त्रैलोकात, स्वयंवरासी येत सर्व. आता स्वयंवरात हे दुसरं स्वयंवर उभं राहिले अयोध्येमधल्या अंबरीश राजाच्या मुलीचं, जिचं नाव आहे श्रीमती. नारद आणि पर्वतमुनी बैसले असता एके ठिकाणी. स्वयंवर वार्ता ऐकोनी विचार करती स्वचित्ती. ब्राह्मण, क्षत्रिय आणि सूर, यातून श्रीमतीचा असावा वर. पराक्रमी आणि शूर, रूपसंपन्न असावा. नारद विचार करी स्वमनी, कीर्ती माझी त्रयभुवनी. तेजस्वी स्वरूप मजहुनी, नसे अन्य कवणाचे. तरी स्वयंवरी मी जाऊन या, राजकन्या जी गुणलया. करीन ती येसी निज भार्या, स्वसामर्थ्ये करोनी. तोही तपोतेजे महान, पर्याकृत्यासी थोर विघ्न. याने हेतून होय परिपूर्ण, पर्वत मुनीचेही मन. लुब्धले तिजला वरावया. तोही तपोतेजे महान, भगवत भक्त मज समान. तरी राजकन्या द्वयातून वरले एकासी निश्चय. तरी आपणास ते घालेल माळ. ऐसा प्रयत्न करून सबळ, प्रसन्न करावया घननीळ. कार्य हे आधी साधावया. ऐसा विचार करून मानसी, वेगे पातला वैकुंठासी. नमोनी हरीच्या पदासी, वदने दीनवदने ते काळी. देवादिदेवा कमलापती, इच्छा उद्भवली माझी या चित्ती. अंबरीश तनया श्रीमती, व्हावी युवती प्राप्त ही. विलोकिता तिच्या स्वरूपासी, रंभादी अप्सरा वाटती दासी. लक्षिता सुंदर वदनासी, रोहिणीपती लज्जित. तरी मजला व्हावी ती कामिनी, ऐसे करी चक्रपाणी. पर्वत मुनीच्याही मनी, व्हावी कामिनी आपणा ते. दोघे आम्ही विख्यात, समान रूपी कीर्तिवंत. आम्ही स्वयंवरी बैसता सभेत, घालील माळ एका ते. यास्तव माझे हे साधावया कार्य. यातासे हे एक उपाय, ते तू सिद्धीस नेही देवराय. धरले पाय सद्भावे. स्वयंवर येता पर्वत मुनी, त्रयपुच्छसा करी मर्कटवदनी. विद्रूप करी करतात तळ्या लागुनी, वरील सभेत मज लागी. नारदाचे ऐकता वचन, स्वयंवर येता पर्वत मुनी, त्रयपुच्छसा करी मर्कटवदनी. विद्रूप करता तया लागुनी, वरील सभेत मज लागी. नारदाचे ऐकता वचन, स्वचित्ती विचारी जनार्दन. स्वकार्याचे होय साधन, द्यावा सद्वर ययासी. नारदासी वदे चक्रपाणी, स्वयंवरासी येता मुनी. होईल त्रयपुच्छ मर्कटवदनी, सभास्थानी बैसता. हरीचे ऐकोनी वचनामृत, नारद हर्षोनी चित्तात. हरिपदी नमोनी त्वरित, जाता झाला आनंदे. राजकन्या व्हावी भामिनी, ऐसा पर्वत मुनीचा हेत म्हणी. परी विचार करीत एक क्षणी, स्वहित केवी साधेल. नारदाचे ही पूर्ण मनोगत, श्रीमती आपणास व्हावी प्राप्त. तो या आपणास समतेजस्वी रूपवंत, तरी कार्य केवी साधेल. तरी रूपहीन करून नारदासी, साधून घ्यावे स्वकार्यासी. ऐसा विचार करून मानसी, वैकुंठासी पातला. हरिसी करोनी नमन, प्रार्थना करी कर जोडून. हेतू माझा करी पूर्ण, शरण पातलो तव पाया. अंबरीश दुहिता रूपवती, तियेची माते व्हावी प्राप्ती. परी नारदाची ही मनोवृत्ती, तये लागे वरावे. द्वय आम्ही तत्समान, यात नसे काही न्यून्य. तरी नारदासी करी रूपहीन, देवा प्रार्थितो तुझ लागे.
नारद येता स्वयंवरासी करीत व वानर रूपासी विद्रुप लक्षिता तयासी श्रीमती मातेवरील वदता ऐसे पर्वत मुनी आनंदे वदे चक्रपाणी रूपहीन करीन तया लागुनी स्वयंवरी सभेसी बैसता हरीचे ऐकता वचनामृत पर्वत झाला आनंदित घालोनी हरीसी दंडवत जाता झाला ते काळी हरी म्हणे हे बरवे झाले अनायासे कार्य साधले तरी स्वयंवरी जाऊन या भले स्वहितासी साधावे वदोनी ऐसे चक्रपाणी स्वयंवरी पातला क्षणी सभा होती मंडपी सभा मंडपी येऊनी बैसलासे ते काळी अंबरीशे लक्षिता हरी सद्भावे धावनी चरणधरी नारद पर्वत ते अवसरी सभास्थानी पातले हरीच्या द्वैभागी दोघे जण बैसले तेव्हा आनंद घन मुनी आणि कसुरगण नृपश्रेष्ठी बैसल्या वाद्ये वाजती मधुर गायनी गाता ती अतिसुस्वर श्रीमती सराये सत्वर सभास्थानी आणले जी गौरांगी सुकुंदर व सुकुंदरदनी म्हणजे सुंदर अशा दाताची रद म्हणजे दात मृगाक्षी गजगामिनी सिंहकटी दंत हिरेखानी तेजे फाकले चौकडे हस्ती शोभे रत्नमाळा अंगे सुवासन बिकोंदला लक्षिता तियेच्या स्वरूपाला रोहिणी पती लज्जित तेव्हा नृपमुनी सुरासुर स्वचित्ती करते विचार कोणता सभाग्य आता करील वर हा मनोगत न कळे सर्वता अंबरीश तेव्हा उभा राहून हस्तसंख्ये संपूर्ण वाद्य स्थिर करवून बोलता झाला ते काळी नृपमुनी आणि सुरपाळ यात स्वरूपवान लक्षणी निर्मळ श्रीमती ममतनया सुशीळ माळ घालील तयासी ऐकून रायाचे वचन जो तो निज स्वरूपाचा वागवी अभिमान म्हणजे समजता माझी स्वरूपा समान कोणीच नसे या स्थळी ऐसा स्वमानसी करता विचार सर्वासी विलोकी राजधुहिता वेद लागला समजता घालेल माळती कवनासी याचक हे सर्व मुनी ब्राह्मण अरण्यवासियान से स्थान यात तरी असला रूपवान तरी ही नवरीच सर्वदा क्षत्रिय आम्ही महाशूर सभाग्याने आते उदार यातोनी करले कवर स्वमानसी ऐसे वदता ती श्रीमती तेव्हा आनंदुनी विलोकिता सर्व नृपा लागुनी त्यात वर्ण येता मुनी श्रेणी विलोकित त्यात स्वरूपे अतिसुंदर लक्षितान दिसे सुंदर वर तेव्हा लक्षित सर्व सुरवर हंस गती फिरोनी सर्व सुदापानी दृष्टीच देखला चक्रपाणी पाऊल उचलित क्षणी मला हाती घेऊनी सुस्वरूपी लक्षोनी कमलापती तेथे पातली श्रीमती मला दिव्य घेऊनी हाती गळा घातली आनंदे स्व अपमान जाणून मनी क्रोधावले पर्वत आणि नारद मुनी वदते झाले ते क्षणी अंबरीश रायाते हरिहुनी अंबिका रूपहीन केला आमचा अपमान व्यर्थ केले सनेम वचन स्वमानसी जाण हे जरी द्यावयाची होती हरीस तरी व्यर्थ का बोलाविले सर्वास डागे लावला स्वकुळास क्षत्रिय उदरी जन्मोनी उभयताचे ऐकोनी वचनोक्ती राये विचार करी चित्ती दर्पण आणून तयाप्रती दाविता झाला ते काळी आता या अंबरीश राजानं आपल्या कन्येचं श्रीमती नावाच्या कन्येचं स्वयंवर मांडलं मग ती अतिशय रूप सुंदर असल्यामुळं तिला तसा सुंदरच वर पाहिजे म्हणून देव दानव क्षत्रिय सगळे बोलावले आता तिथं एका ठिकाणी पर्वतमुनी आणि नारद बसले होते दोघांच्याही मनात हिच्याशी लग्न करावं अशी इच्छा झाली पण मग आपलं त्यांना कळलं प्रथम नारद गेले विष्णूकडे किंवा कृष्णाकडे विष्णूकडेच गेले आणि म्हणाले मला अशी इच्छा आहे की या श्रीमतीशी माझं लग्न व्हावं पण पर्वतमुनींच्या मनात पण हीच इच्छा आहे तर दोघांपैकी एकाला ती माळ घालकाला आम्ही सुंदर आहोत आम्ही तप आहे आमचं त्रिभुवनात नाव आहे आमच्याकडं बळ आहे असं सगळं स्वतःबद्दल प्रत्येकाला अहंकार झाला होता तर तू म्हणे त्याला 3 शेपटं असणारं माकड तोंडाचं त्याला कर म्हणे कोणाला पर्वतमुनीला विष्णू म्हणाले तथाच तू बाबा तुझी इच्छा पूर्ण बरं झालं म्हणे अनायासे एक काटा निघाला मग नंतर पर्वतमुनी पण गेले विष्णूकडे त्यांना पण माहीत होतं नारदाची पण इच्छा आहे म्हणजे मला ही एकट्याला मिळणार नाही या मला मिळेल या नारदाला मिळेल ते पण विष्णूला म्हणले माझं एक कार्य आहे बाबा तू कर
काय तर म्हणे अशी अशी अंबरीष ऋषींची कन्या आहे श्रीमती नावाची, खूप रूप सुंदर आहे. मला इच्छा झाली की ती अशी लग्न करावं. मी पण सुंदर आहे, बलवान आहे, तपस्वी आहे, त्रिभुवनात माझं नाव आहे. तर म्हणे तू काम कर, नारदाला माकडाचं रूप दे. आता श्रीहरी तर अजूनच खुश. चल म्हटला, ठीक आहे, तुला पण दिलं वचन तसं हरीला, तू पण जा म्हणे, तुझं इच्छा पूर्ण होईल. आणि मग काय केलं, स्वतः विष्णूच येऊन तिथं किंवा हरी येऊन तिथं बसले. कुठे, त्या स्वयंवरामध्ये. मग ती मुलगी आली, अतिशय सुंदर देखणी, हातात अशी मोत्याची माळा घेऊन आली. तिचं रूप पाहूनच सगळे राजे पार बेशुद्ध व्हायची पाळी आली होती. आणि मग पाहू लागले इकडं इकडं. आता या दोन बाजूला दोघं हे बसले. दोघांनाही वाटते आम्ही खूप सुंदर आहे म्हणून हरीच्या दोन्ही बाजूला बसले. राजाला तर वाटलं बरं झालं, स्वतः हरी आला माझ्या मुलीच्या स्वयंवराला म्हणून. आणि मग ती सगळीकडे फिरली. पहिले तिनं दानव पाहिले. तिला दानव, कारण तशी ती दानवाची मुलगी ना, तिला काय ते पटलं नाही, कोणी आवडला नाही दानव. मग मानव पाहिले, मग ऋषीमुनी पाहिले, कोणी काय आवडले नाही. तर शेवटी आता देवांकडं वळली. मग देवांमध्ये बसला होता कोण, हा श्रीहरी आपला बसला होता. मग तिनं जाऊन त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली. मग या दोघांना फार राग आला. हे दोघं राजाला शाप दिला त्यांनी की तुला एवढी ती हरीलाच द्यायची होती तर तू कशाला स्वयंवर मांडलंस, आणि तुला काय हरी एवढा आमच्या एवढं सुंदर वाटला काय, आमच्यापासून सुंदर वाटलं काय, असं काय त्याला व्यर्थ ते बडबड करायला लागले, आम्हाला का बोलवलंस म्हणून. शेवटी राजाने काय केलं तर दोघांना आरसा दाखवला आणून की बघा तुम्ही काय दिसताय आणि कसे दिसताय. स्वस्वरूप लक्षिता दर्पणी, खिन्न झाले दोघेही मनी. परही स्वरूपे पाचा वाचुनी, कोणी जाणती सर्वता. रावा आणि राजनंदिनी, द्वय विप्र आणि चक्रपाणी. इतरासी दोघे मुनी, सभास्थानी दिसताती. नारद आणि पर्वत मुनी, तप्त झाले ते क्षणी. वदती द्वया ते फसवणी, स्वहित साधले आरीने. क्रोधे नारद म्हणे अनंता, द्वयाचा हेतत्वा जाणून चित्ता. साधलीसे देवा स्वहिता, ठकवून या आम्हा ते. तरी तुही वानर होऊनी, विचरशील घोरवणी. नारदायसे वदोनी, जाता झाला ते दवा. पर्वतवदे श्रीहरीसी, तू वापस वेले आम्हासी. तरी राक्षस नेल तव कांतेसी, वियोग होईल तुझ लागी. ऐसा शापोरी चक्रपाणी, पर्वत गेला श्री सवस्थानी. तेव्हा राय आनंदाने लग्न सोहळा पै केला. सोहळा पूर्ण झाल्यावरी श्रीमतीस घेऊन श्रीहरी. आनंद गेला वैकुंठपुरी, तो हा वानर केसरी. तो हा केसरी वानर, भावयासी अंजनीवर. घेऊन संगे वानर भार, स्वयंवरासी पातला. आता हे फक्त 5 लोकांनाच हे दिसत होतं. राजा, राजाची मुलगी स्वतः, लग्न लावणारे 2 ब्राह्मण, श्रीहरी आणि हे दोघं एकमेकाला बघत होते. असे झाले 5 जण. बाकीच्यांना हे साधे ऋषीमुनी दिसत होते, पण या 5 लोकांना मात्र हे मरकट तोंडाचे दिसत होते. आणि मग त्या दोघांनाही राग आला. म्हणे आमचं एकमेकाचं तू हे केलं, वचन पूर्ण केलं, पण त्यामुळे तू स्वतःचं हित साधलं, देवा स्वतःच येऊन तू इथं लग्न केलंस म्हणे. तर नारद मुनी पण त्याला शाप देतात, आम्हाला तू ठकवलंस तर तू पण वानर होशील म्हणे, घोरवानामध्ये राहशील. आणि पर्वताने काय शाप दिला तर तुझी बायको राक्षस पळून नेल. म्हणजे बिचारायला फुकटच शाप. एक तर हे स्वतःच गेले आणि वरनं हे शाप देतात. पर्वत म्हणजे पर्वत मुनी आहेत. मग राजाने लग्न सोहळा केला आणि श्रीहरी तिला घेऊन आपला वैकुंठपुरीला गेला. मग तोच पुढे वानर केसरी झाला तिथं तो, कारण त्याला शाप भक्ताचं वचन पुरं करायचं ना, म्हणून तो केसर वानर झाला. आणि तो अंजनीचा वर म्हणून त्या स्वयंवरामध्ये आलेला आहे, जिथं हे अंजनीचं लग्न, आता आपण याआधी ह्या स्वयंवरात स्वयंवर झालं आहे, आपण अंजनीचं लग्न पाहत होतो. तिथं तोंडमध्येच माकडाचा चेहरा व्हायचा, मध्येच खूप सुंदर व्हायची तिथं. आपापल्या सन्मानी बैसले नृपसुधा पाणी. तेव्हा दानवे आणली अंजनी, सभास्थानी ते काळी. विलोकिता दानव दुहिता, आल्हाद मानती सर्व चित्ता. कोणत्या सभाग्याची होईल कांता, ऐसा विचार करती मणी. झाला वाद्यांचा गजर, नादे कोंदले अंबर. तेव्हा उभा राहुनी दैत्येश्वर, बोलता झाला ते काळी. जो वीर असेल कीर्तिवान, महापराक्रमी बल संपन्न. तयाचे मल्लयुद्ध मत्स्य करून, समरे जिंकावे मज लागी. तयासी वरील ही अंजनी, ऐशी दानवमुखीची ऐकता वाणी. भ्याले समस्त नृपसुधा पाणी, अधो वदने विलोकिती.
समस्त वदती निजमानसी मल्लयुद्ध करावया दानवासी. शक्ती नसे कवणासी देव दानवाधिका ते. ऐसे स्वचित्ती वधून सभेत बसले धरुणी मौन. हे दानवे नेत्री लक्षण वदता झाला आवेशे. अंजनी रत्न हे वरावया कोणी वीर नसे काय या ठाया. दानवाचे हे शब्द ऐकून या केसरी वानर उठला. हस्तघर्षणिया मैप्रती वदे दाखवी तुझी शक्ती. समरी मी करून ख्याती वर्णांजनी निर्धारे. वानरेश्वराचे ऐकता वचन दानव झाला आनंदघन. मल्लयुद्ध करावया लागून सिद्ध झाले दोघेही. द्वय केसरी हे विख्यात एकमेकाशी धडका देत. तिच्या वडिलांचं नाव पण केसरी आहे आणि जावयाचं नाव पण केसरीच आहे. पृष्टी ताडती मुष्टीघात अति आवेशे करोनी. पदाघाते खचे धरणी आकांत झाला त्रिभुवनी. मागेन सरती कोणी हस्तचपेटे हाणती. एकमेकाशी उचलून गगनी देती झोकून. पुन्हा भूतळी येऊन मल्लयुद्धासी मिसळती. हरीची माया अति अद्भुत स्वबळे दानव उचलून त्वरित. महिवरी उताना पाडित हृदय बैसून तयाच्या. अंजनी हर्षोनी अंतरी रत्नमाळ घेऊन करी. गळा घालून सत्वरी धरी चरणा आनंदे. ओठोनिया दानव केसरी आलिंगीला वानरेश्वर हरी. आनंदे धरुनिया करी मंडपस्थानी आणला. 4 दिवसपर्यंत विवाह केला अति अद्भुत. याचक दाने केले तृप्त सन्मान केला सर्वांचा. अंजनीस संगे घेऊनी केसरी निघाला आनंदानी. शेषाचल पर्वती येऊनी अंजनी सहतो राहिला. जेवी रूप पालटे अंजनीचे तव केसरी धरत शेषाचे. आनंदित मन उभयताचे क्रीडा करता सुरम्यवनी. लोटता ऐसे काही दिवस अंजनी बैसता गायनास. त्यात वसंत ऋतू वैशाख मास वनवसंते शोभविले. मग आता या अंजनीच्या स्वयंवरामध्ये असे सगळे आले होते दानव मानव सगळे. मग आता हा राक्षस आहे ना अंजनीचे वडील त्याचं नाव पण केसरी. तर त्याने सांगितलं जो कोण माझ्याशी मल्लयुद्ध करील त्याला मी माझी मुलगी देणार आहे. मग दानव आणि देव आणि मानव ऋषीमुनी खाली मान घालायला लागले. बाबा याच्याशी कोण मल्लयुद्ध करायचं आपल्याला काही हे जमणार नाही. मग सभेमध्ये मौन राहिले गपचूप राहिले. मग पुन्हा एकदा तो राजा बोलला असं एकही वीर इथं नाही आहे का की जो माझ्याशी मल्लयुद्ध करून मला हरवल आणि माझ्या मुलीशी लग्न करेल. मग हा केसरी वानर उठला. आता केसरी पण कोण आहे स्वतः श्री विष्णूचा अवतार आहे. मग तो उठला. मग दोघांमध्ये खूप मोठं मल्लयुद्ध झालं. अख्खं ब्रह्मांड डळमळलं. ते पायाने त्यांच्या पृथ्वी तिथं आपल्याकडं कसं अचानक ते हे होतं खचते जमीन आणि तिथं खड्डे पडतात तशी जमीनला ह्यांच्या पायानं खड्डे पडू लागले. एकमेकाला दणके देऊ लागले. आकाशात फेकू लागले. मग असं करता करता ह्या 2 केसरी द्वय सासरा पण केसरी जावई पण केसरी ह्याच्यात त्यानं त्या दानवाला आडवा पाडला आणि त्या छातीवरती बसून मुष्टियुद्ध करू लागला. मग अंजनीला कळलं आता हा हारलाय आपला पिता. मग तिनं गेलं आणि त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली. मग 4 दिवसपर्यंत मोठा विवाह सोहळा केला. अद्भुत दाने वगैरे दिली आणि मग तो आपल्या बायकोला अंजनीला घेऊन कुठे आला तर शेष पर्वतावर शेषाचलावरती राहिला. आता इकडं तिचं आज्ञाबद्ध रूप पलटायचं ती वानरी व्हायची ना पण तो वानरच होता. कोण केसरी त्याला आता देवाला शाप दिला होता वानर होशील त्याप्रमाणे तो होता. त्यामुळे दोघांचं व्यवस्थित जमायचं. मग एकदा अंजनी काय केली वसंत ऋतू होता तेव्हा ती गायनाला बसली. भरपूर अशी फळं फुलं सगळं काही आलं आहे. पक्षी मधुर गातात आहेत. फळांचा सुवास सगळीकडे पसरला आहे. अशा वेळी ती एका आम्रवृक्षाखाली बसली आणि गाणं ती म्हणू लागली. आम्रवृक्षातळी बैसून अंजनी करतसे गायन. गायन तिचे ऐकून वात मंद झाला. वैरभाव तेजोनी श्वापदे एकत्र झाली वनी. पशुपक्षी आहार तेजोनी स्थिर झाले ते काळी. किरे आम्रफळासी डंख मारला ग्रास चंचूत तैसाची धरला. भक्षावयासी तो विसरला गायन शब्द ऐकता. म्हणजे गायनाचं केवढं महत्त्व आहे बघा इथं. किंवा गायन एक प्रकारे आत्ताच्या काळात मानसिक उपचारावर देखील वापरला जातं. किंवा आपण सकाळची भुपाळी काही वेगळं असतं
काही जोश पाहिजे तेव्हा वेगळं असतं. रात्री अशी शांत गाणी ऐकली तर झोप शांत लागते. तसं आता पण त्या अंजनीनं गायन सुरू केलं तर ते सगळे पक्षी प्राणी एकमेकाचं वैर विसरून ते गाणं म्हणायला ऐकायला एकत्र आले. आता एका पोपटाने काय केलं होतं, पाडाला आंबा पिकला की ते फक्त पक्ष्यांना कळतं आणि बरोबर त्या पाड लागलेल्या आंब्याला चोच मारतात. तशी त्यानं चोच मारली, तो घास तोंडामग तसाच धरलाय, पण तो विसरून गेला की आपल्याला तो खायचा आहे, एवढा तो गाण्यामध्ये तल्लीन झाला. गायन रंग झाला थोर, विमानी दाटले सुरवर, फणा हालवून फणीवर, श्रवणी पडता गायन. पुंजिका असतली ही अंजनी, गायन रंग भरला गगनी. आता ही वानरी असून कशी गात होती एवढी, कारण मूळची ती पुंजिका आणि पुंजिका स्थली ह्या दोन अप्सरा होत्या ना, त्या नृत्य गायनासाठीच ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या होत्या. मग त्यामुळे विमाना घेऊन सुरवर म्हणजे देव आले आकाशामध्ये. खाली नागोबा पण डोलायला लागला, डोक्यावर पृथ्वी घेतलेला. त्याला ते नाक तर डोलतोच ना ते बघून सगळं. तर मग असं ते सगळं इथं सुंदर रीतीनं चाललेलं आहे. पुंजिकास्थली ही अंजनी, गायन रंग भरला गगनी. त्याच वेळी नारदमुनी तया स्थानी पातला. अंजनीचे ऐकता गायन, स्तब्ध झाला न करवे गमन. गायनी लुब्धले अंतःकरण, देहभावतेने हरपला. आदौ श्रीमतीचा वियोग झाला, त्यात गायन रंग करणी भरला. देखता अंजनीच्या स्वरूपाला, काम मानसी प्रगटला. कामे व्यापला नारद मुनी. काय ह्यांची डोकी सगळ्यांची बिघडलेली आहे. तिकडे मुनी आहेत एवढी तपश्चर्या करतात, इकडे मन कधी माणसाचं भल्या भल्या साधू संतांचं मन चढेल त्याचा भरोसा नाही. तिथं गाणं ऐकता ऐकता नारद तिथं थांबले आणि ते असा आनंदाने ते गाणं ऐकत होते सगळं, आणि स्तब्ध झाले जागच्या जागी. आणि मग ते अंजनीचं रूप पाहिलं. एक तर हातातून श्रीमती गेली आपल्या, तर हिला बघून त्या नारदाचा वीर्यपात तिथं झाला. मग ते लाजला आणि गेला निघून तिथनं. आम्रवृक्षाचे पक्व फळासी, किरे डंकेले होते ज्यासी. प्रारब्ध योग त्या फळासी, उद्भवला असे ते काळी. पवित्र जे नारदाचे रेत, पडले डंकिलेल्या छिद्रात. अग्नीने स्वांश तयात, घातला असे ते काळी. द्वयांश होता मिश्रण, फळ झाले तेजमान. गायनी राग होता पूर्ण, फळ सुटले देठीचे. अंजनीच्या हस्तात फळ पडले ते अकस्मात, त्याने सती झाली हर्षभरित, फळ बक्षिले ते काळी. म्हणे गायने हा लाभ झाला, दैवे प्रसाद हा मज दिदला. ऐसे वदन ते वेळा, फळ बक्षिले आनंदे. भक्षण करता आम्रफळासी, गर्भ राहिला अंजनीसी. दिसू लागली तेजस्वी, होता गर्भधारणा. गर्भवाढे दिवसेंदिवस, पूर्ण भरता नवमास. प्रसूत झाले राजस, पुत्र झाला तेजस्वी. तो हा त्रिपुच्छ मर्कट मुनी, होय योगिया माझी शिरोमणी. कीर्तिदयाची त्रिभुवनी, तो हा अंजनी उदरी जन्मला. प्रत्यक्ष अग्नी नारायण, ऋषिकांतेचा शाप दारुण. यास्तव ब्रह्मवीर्यापासून, उत्पन्न झाला हा योगी. आरित अग्नी हाच त्रिपुच्छ मुनी, सत्कथा ही परमपावनी. श्रवणे पुनित करतील तक्षणी, सद्भाव अंतरे ठसावता. चिंतामणी विजय ग्रंथ थोर, अनेक पुराणातील सार. श्रवणे होतसे भवभय पार, अचल पद पावे अखंड. कथा पावन ही अति अद्भुत, धुंडी अल्पमती यत्किंचित. दयाळू श्री एकदंत, वद्वीर दयस्थ धरोणी. करता वाचे नामस्मरण, अनंत दुरिते होती धन. ऐसा परब्रह्मदेव तू सनाधन, व्यक्त झाला भक्तासी. पुढील अध्यायी कथा पावन, सुत मुनी ते करील कथन. ही वधवी तसे श्री गजानन, स्वभक्त मुखे करोनी. बुद्धी प्रेरक तू गजानन, नाम महिमा तुझा अद्भुत घन. एक वार करता नामस्मरण, आत्मरूप देसी त्या. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ, श्री गणेश पुराण आदी गणेश भागवत. त्यातील सारांश परिसोत भक्त, जिथे अध्याय रसाळ हा. श्री गजाननार्पण नमस्तू. आता पुढची कथा कशी आहे. मग नारद मुनीचं जे वीर्य होतं ते तिथं पडलेलं, आणि ज्या पोपटाने ते एक डंख मारला होता आणि तसंच तोंडामध्ये तो होता घास त्याच्या, आणि त्याला जे काय थोडंसं छेद राहिला होता. तर प्रारब्धाचा योग कसा बघा. तेव्हा ते नारदाचं रेत आहे त्या डंकिलेल्या छिद्रात पडलं, आणि अग्नीने स्वतःचा अंश देखील त्याच्यामध्ये घातलाय. आता म्हणजे नारद हे आकाशातनं बघत होते, काय खाली उतरले नव्हते. मग त्यांचं ते रेत पडलं कुठं, त्या आंब्याच्या फळामध्ये. आणि जेव्हा गायन संपलं तेव्हा ते फळ स्वतः तुटून तिच्या हातामध्ये आलं.
आणि अग्नीचा अंश होता ना, अग्नीला तो शाप होता ना पुढे ऋषीपत्न्यांनी दिलेला, त्यामुळं अग्नी पण त्यात होता. आणि मग ते तेजस्वी फळ तिनं खाल्लं. ते म्हणले माझ्या गायनामुळं मला हा प्रसाद मिळाला आहे. तिनं खाल्लं. मग पुढे ती गर्भिणी झाली. आणखी असं तेज दिवसेंदिवस वाढू लागलं. आणि जेव्हा ती पूर्ण झालं तेव्हा तो त्रिपुच्छ मर्कट मुनी तिच्या पोटाशी आला होता, जो योग्यामधला शिरोमणी आहे, ज्याची त्रिभुवनामध्ये कीर्ती आहे, असा अंजनीच्या उदरी जन्मला. आता ते ह्याने पण सांगितलं होतं ना अंजनीला, पहिला मी हा जन्म केसरीला सांगितलं होतं, अंजनीला स्वतः सांगितलं होतं, पहिला असा जन्माला येईल तुला योनी, आणि दुसऱ्या पोटाला मी स्वतः येईन. आता दुसरा अवतार मारुती अवतार आहे, म्हणजेच ते शंकराचं रूप आहे. आणि अशी ही कथा इथं समाप्त झालेली आहे. आता पुढील अध्यायी नवीन कथा आहे ती आपण पाहूया. श्री गणेशार्पण नमस्तू. गणपती बाप्पा मोरया.